वनस्पती मूळव्याधासाठी वरदान आहे. बघा, या वनस्पतीचं नाव काय, मूळव्याध कसा कमी होतो आणि त्यासाठी या वनस्पतीचा वापर कसा करायला पाहिजे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. बघा मंडळी, या वनस्पतीचं नाव आहे घाणेरी. काही ठिकाणी असं म्हणलं जातं की घाणेरीची जी पानं आहेत ती पानं खूप विषारी आहेत. पण मला असं म्हणायचं आहे की पानं विषारी म्हणजे असे डायरेक्ट विषारीच असतात असं नाही. त्यांचं प्रमाण किती खाल्लं, त्याचा वापर कोणत्या प्रकारे केला याच्यावर त्याचं विषार पण ठरत असतं. पण ही अजिबात विषारी वनस्पती नाही आहे. हिचा वापर करणं अगदी सोपं आहे. हिची जी कवळी पानं आहेत अशी एक मुठभर पानं आणायची आहेत, 1 ग्लास पाण्यात टाकायचे आहेत आणि ते पाणी गाळून प्यायचं आहे. यामुळे आपला रक्ती मूळव्याध असो किंवा साधा मूळव्याध असो बरा होण्यास नक्कीच मदत होते. आणि हा उपाय आपल्याला सकाळी उपाशीपोटी करायचा आहे. जेव्हा आपण पाणी उकळतो तेव्हा त्या पानातील जो अर्क आहे तो अर्क आपल्या या काड्यामध्ये उतरत असतो. आणि काढा बनवताना एक दक्षता घ्यायची आहे की आपण पाणी हे 3च्या पटीत घ्यायचं आहे. 1 कप घ्यायच्याऐवजी 3 कप घ्या आणि 3 कप पाण्यामध्ये ह्याचे मुठभर पानं टाका, याला उकळू द्या आणि 1 कप पाणी जेव्हा शिल्लक राहील तेव्हा ते पाणी गाळून घ्या आणि ते उपाशीपोटी ग्रहण करा. बघा, यासाठी काही पथ्य पण आहेत. जसं जेव्हा हा उपाय चालू असेल ना तेव्हा तुम्ही हिरवी मिरची खाणं टाळायचं आहे. त्याचप्रमाणे खूप मसालेदार पदार्थ खाणं टाळायचं आहे. सोबतच रोज संध्याकाळी झोपताना ज्यांना त्रास होत नाही अशा व्यक्तींनी, म्हणजे शेंगदाण्यापासून त्रास होत नाही अशा व्यक्तींनी कच्चे शेंगदाणे मुठभर चावून खायचे आहेत. आणि पोट साफ होण्यासाठी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण दिवसात 1 वेळ कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे. जर आपण हे सर्व गोष्टी किंवा ह्या सर्व उपाय एकत्र करत असाल तर तुम्हाला ही जी वनस्पती दिसते आहे ही वनस्पती मूळव्याधापासून नक्कीच आराम देते. आणि ही वनस्पती आपल्याला दरी, डोंगर, घराच्या शेजारी कुठेही पाहायला मिळते. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की या उपायाला आपल्याला कुठलाही खर्च लागणार नाही. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल. धन्यवाद.